हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 66. स्वामीजी आजारी पडल्यानंतर त्यांचं पूर्वीप्रमाणे एक दिवस मंगळवारी विश्रांतीसाठी दुसरीकडे जाणं बंद झालं. मग त्या दिवशी ते नेहमीच्या भेटी बंद करून विशेष कोणाला भेटीला बोलवायचं असेल, वैयक्तिक सल्ला द्यायचा असेल, अगर पुढील कार्यासंबंधी कुणाला काही सांगावयाचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेळ देऊन बोलावून घेत. त्याप्रमाणे शेवटच्या वर्षात मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास एक साधक कार्यकर्ता सपत्नीक अगर एकटाच भेटायला येत असे. स्वामीजींची पद्धत अशी होती की असं कुणाशी काही बोलायचं असेल तर इतरांनी तिथं मध्येच डोकावून बोलण्यात व्यत्यय आणू नये म्हणून ते आपल्या खोलीचं दार बंद करून घेत. त्या वेळात कुणीही दार वाजवू नये अशी त्यांची अपेक्षा असे. मंगळवारी येणारा साधक येऊन भेटून गेला. मी त्यावेळी स्वयंपाकघरात काम करत होते. स्वामीजींनी मला आपल्या खोलीत बोलावून घेतलं आणि सांगितलं, मी आत्ता याला सांगितलं आहे की तुम्ही सुषमाताईंचा अपमान करू नका, त्या मोठ्या आहेत. तेव्हा आता यापुढे तसं काही घडणार नाही. दुपारी 12च्या सुमाराला माझ्या कन्येचा मंजिरीचा फोन आला की तिच्या यजमानांना दिलीपला साताराला खाजगी गाडीनं जात असताना पहाटे अपघात झाला आणि तो सिरियस आहे. आम्ही तासाभरात पुण्याला पोहोचू. तिथून लगेच साताऱ्याला जायचं आहे. फोन आला तेव्हा मी आणि 1-2 मंडळी स्वामीजींच्या खोलीतच होतो. यानंतर मी काय करायचं? स्वामीजी प्रथम म्हणाले, तुम्ही जाऊन काय करणार? पण माझी जाण्याची इच्छा बघून त्यांनी परवानगी दिली. मंजिरी आल्यानंतर आम्ही 5-6 मंडळी सातारला निघालो. वाटेत मला समजलं की अपघात जबरदस्त होता. त्यातच त्याचं निधन झालं. घरची 5-6 मंडळी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्यांना भेटायला निघाली होती, पण यांनाच अपघात झाला. त्यात 2 व्यक्तींचं निधन झालं. इतर 3 जबर जखमी झाले होते. संध्याकाळी आम्ही सातारला पोहोचलो. लगेच अंत्यविधी पार पडला. रात्री मुक्काम करून सकाळी निघालो. 10च्या सुमारास पुण्यात आलो. मी, कन्या आणि नात. सकाळी सप महाविद्यालयात मंडळाचा कार्यक्रम होता. स्वामीजी येणार होते. स्वारगेटवरून रिक्षानं निघालो. मी वाटेत कार्यक्रमासाठी उतरले. त्या दोघी घरी गेल्या. कार्यक्रम संपल्यावर मी घरी मिलिंदाकडे गेले. तिथून आम्ही दुसरे दिवशी निघून ठाण्याला पोहोचलो. दुसरे दिवशी सकाळी मी मंजिरीला म्हटलं, तू ऑफिसला जायचं, घरी बसून काय करायचं आहे? आपलं काम चालू ठेवायचं. शेजारची मंडळी सांत्वनाला आली, पण काही बोलण्याजोगं नव्हतंच. 2 मिनिटात गेले. एवढी मोठी दुर्घटना घडली. पण माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. घरी मी एकदाच माझ्या मुलाला म्हटलं, काय रे, हे खरंच घडलं का स्वप्न आहे? पण दुर्घटना खरंच घडली होती. तरी का कुणास ठाऊक असं काही घडलं की त्यावेळी डोळ्यात अश्रू येत नाहीत. जशी परिस्थिती असेल तशी स्वीकारली जाते. पण पुढे केव्हा तरी अंतःकरण पिळवटून एकांतात रडू येतं. तसंच यावेळी झालं. आता यापुढे कोणी आजारी, कुणाचं ऑपरेशन असं काही असेल तर मी जाणार नाही. आपण अगदी तळमळून एखाद्यासाठी खूप कष्ट घ्यावे, पण त्यांना त्याची काही किंमत नसते. मी एक दिवस मनाच्या थोड्या व्यग्र अवस्थेत स्वामीजींजवळ बोलून गेले, कारण गेल्या काही दिवसात परमार्थ करणाऱ्या काही व्यक्तींचे जे अनुभव मला आले त्याला अनुसरून मी बोलले. त्यावर स्वामीजी म्हणाले, बरं नका जाऊ, पण उद्या मात्र जा. एका साधिकेचं ऑपरेशन आहे ना,
त्यावेळी तुम्ही तिथं पाहिजे आणि तिच्या ऑपरेशनची वेळही मला कळवा. स्वामीजींनी आज्ञा केल्यावर नाही म्हणणं मला कसं शक्य होतं. पण त्यांच्या सांगण्यावरून मला कल्पना आली की उद्या काहीतरी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वामीजी कुणाला आज्ञा अशी करत नसत, पण आपण एखादी गोष्ट करावी असं स्वामीजींनी सुचवलं की ती आज्ञाच आहे असं समजून आपण तसं करायला लागायचं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मी त्या ऑपरेशनला हजर राहिले. ऑपरेशन अर्धं झालं आणि काहीतरी गडबड झाली. पेशंटला त्रास सुरू झाला. डॉक्टरना धोका जाणवला. त्यांनी ऑपरेशन थांबवून प्रथम पेशंटला सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मी परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वामीजींना फोन करून त्या साधिकेची प्रकृती गंभीर असल्याची कल्पना दिली. तुमचं इकडे लक्ष असू दे अशी प्रार्थना केली. स्वामीजी म्हणाले, माझं लक्ष आहे, पण तुम्ही तिथंच थांबा, जरा वेळानं पुन्हा फोन करा. मी ऑपरेशन पूर्ण पार पडेतो आणि नंतरही बराच वेळ ती साधिका चांगल्या स्थितीत येईतो तिथंच थांबले. मग स्वामीजींनी सांगितल्यावर तिथून निघाले. एखाद्या ठिकाणी डॉक्टर या नात्यानं जास्त लक्ष देण्याची गरज वाटली अथवा काही धोका वाटला तर स्वामीजी आपणहून मला सांगत, तुम्ही तिथं उपस्थित राहा, मी सांगे तोपर्यंत तिथंच थांबा. त्याप्रमाणे मी थांबून स्वामीजींकडे सर्व हकीकत सांगायला गेले. त्यावेळी सरलाताई म्हणाल्या, स्वामीजी बराच वेळ खूप काळजीत होते. ती बरी आहे, धोका टळला आहे असं कळल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते कळवळून उद्गारले, परमेश्वरा, माझी लाज राखलीस. मग जेवायला उठले. एकेका साधकासाठी स्वामीजींनी अगदी अंतकाळपर्यंत अपरंपार कष्ट घेतले. 24 वर्ष त्यांच्या सान्निध्यात राहून असे अनेक प्रसंग मी स्वतः पाहिले, अनुभवले. आज इथेच थांबूया. यानंतरचा 67वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.